नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील सराव संच 1.5 शिकणार आहोत। या मागील चारही सराव संचांमध्ये आपण काय करत होतो, आपल्याला रेषीय समीकरण दिलेली होती ती सोडवत होतो। ठीक आहे, सराव संच 1.4 मध्ये रेषीय समीकरण नव्हती, ते रेषीय समीकरणामध्ये रूपांतरित करून मग आपण त्याला सोडवलं। पण सराव संच 1.5 मध्ये ही रेषीय समीकरण आपल्या दैनंदिन जीवनात आपण कुठे वापरू शकतो, बाबा यांचा नक्की उपयोग काय, मग याच्यावर कोणकोणती उदाहरणं सोडवली जाऊ शकतात, तर रेषीय समीकरणांचा वापर करून आपण बरेच प्रकारची उदाहरणं सोडवू शकतो। ती कशी सोडवता येतील हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत। यावर एक्झाम्पल विचारलं पेपरला तर डायरेक्ट 4 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, किंवा इझी असेल तर 3 मार्क्सचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो। आता आपण सराव संच 1.5 मधील पहिला प्रश्न पहा। गणित आधी व्यवस्थित वाचून घ्यायचं। दोन संख्यांमधील फरक 3 असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज 19 आहे, तर त्या संख्या शोधा। आता पहा काय दिलंय आपल्याला, 2 अटी दिलेल्या आहेत, त्यावरनं त्या संख्या शोधायच्यात। मग 2 संख्या शोधायच्यात, बरोबर। मग यामध्ये मोठी संख्या आणि लहान संख्या पण आहे, मग मोठी संख्या आणि लहान संख्या आपण मानूयात। ठीक आहे, मोठी संख्या बरोबर x आणि लहान संख्या बरोबर y मानू। ठीक आहे, ह्या मानायच्यात आपल्याला, मानूयात। आता पहिली अट काय दिली पहा, दोन संख्यांमधील फरक 3 म्हणजे काय, दोन्ही संख्यांमधला फरक 3 दिलाय। फरक म्हणजे वजाबाकी, मोठी संख्या वजा लहान संख्या करतो आपण, बरोबर। मी तिला लिहायचं, म्हणून पहिल्या अटीनुसार 2 अटी दिलेल्या आहेत, मग पहिल्या अटीनुसार आपण काय लिहू शकतो रे, आपल्याला समीकरण काय मिळणार आहे, ते मोठी संख्या वजा लहान संख्या बरोबर 3, x वजा y बरोबर 3, हे झालं आपली पहिलं समीकरण। आता इथपर्यंत पहिली अट होती। दुसरी अट काय पहा, मोठ्या संख्येची तिप्पट, मी ते लगेच लिहून घ्यायचं। दुसऱ्या अटीनुसार आता मोठ्या संख्येची तिप्पट, मोठी संख्या कोण आहे रे, x मानली आपण, तिची तिप्पट म्हणजे 3 गुणिले x, आणि लहान संख्येची दुप्पट, लहान संख्या काय y, तिची दुप्पट म्हणजे 2 गुणिले y, यांची बेरीज, बेरीज म्हणजे अधिकचं चिन्ह 19 आहे। म्हणजेच आपल्याला इथं समीकरण मिळालं 3 गुणिले x काय होणार, 3x अधिक 2 गुणिले y 2y बरोबर 19 मिळाली। दोन्ही समीकरणं आपल्याला मिळालेली आहे। आता समीकरण मिळाली, मग ती सोडवायची कशी ते आपल्याला माहितीये, कारण का संख्या काढायच्यात, बरोबर। मग इथे आपण निरसन पद्धत वापरू शकतो किंवा क्रेमर पद्धत वापरू शकतो। शक्यतो निरसन पद्धतीने सोपं जातं, त्यामुळे पटकन काढून घ्यायचं। आता इथे y चा सहगुणक 1 आहे, y चा 2 आहे, इथे 1 आहे, इथे 3 आहे, कोणत्याही चलाचा सहगुणक सेम करायचा। मग आता इथे y चा आपण सेम करून घेऊयात। समीकरण 1 ला 2 ने गुणू, समीकरण 1 ला 2 ने गुणू, समीकरण 1 ला 2 ने गुणल्यानंतर आपल्याला काय मिळेल बरं, 2 गुणिले x 2x वजा 2 गुणिले y 2y बरोबर 3 दुने 6, हे झालं समीकरण 3। आता समीकरण 1 कडे पाहायचं नाही, समीकरण 2 आणि 3 इथे y चे सहगुणक आपण सेम केले, त्यांचे चिन्ह काय रे, अधिक वजा, आणि वेगळी चिन्ह असतील तर मी काय सांगितले, बेरीज करायची। मग समीकरण 2 आणि 3 ची बेरीज करूयात। समीकरण 2 व 3 ची बेरीज करू। मग आता समीकरण 2 3x अधिक 2y बरोबर 19 अधिक समीकरण 3 काय रे, 2x वजा 2y बरोबर 6, बेरजेमध्ये चिन्ह बदलतात का, नाही। मग आता 3 अधिक 2 किती झाले, 5x अधिक 2y वजा 2y, हे काय होणार रे, कॅन्सल बरोबर 19 अधिक 6 किती आला, 25, म्हणजे आपल्याला मिळालेले 5x बरोबर 25। मग 5x बरोबर 25, तर x बरोबर काय होणार रे, 25 भागिले 5, इकडे 5 गुणिले होता, इकडे येऊन झाला भागिले, म्हणजेच x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 5 5 25 झालं, x ची किंमत आपल्याला मिळाली। आता आणखीन आपल्याला y ची किंमत काढावी लागेल, बरोबर। दोन्ही संख्या शोधायच्यात, मग समीकरण 1 किंवा 2 मध्ये x ची किंमत टाकायची, y ची मिळवायची। सोपं कोणतं समीकरण आहे, समीकरण 1, x बरोबर 5 समीकरण 1 मध्ये ठेवू।
आता समीकरण 1 मध्ये x बरोबर 5 टाकून घ्या. 5 वजा y बरोबर 3. आता वजा y बरोबर, हा 5 इकडे अधिक आहे, इकडे येऊन तो काय होणार वजा. 3 वजा 5 म्हणजेच वजा y बरोबर वजा अधिक वजा होणार. 5तनं 3 गेले 2 आले, मोठ्या संख्येचे चिन्ह वजा. आता आपल्याला y ची किंमत काढायची, मग इथं वजा आहे इथं वजा आहे, सगळ्याला वजाने गुणून टाकायचं किंवा वजा वजा डायरेक्ट अधिक होतं. y बरोबर आपल्याला मिळालं 2. आता इथे आपल्याला x आणि y च्या किमती मिळालेल्या आहेत आणि आपल्याला विचारलं काय होतं तर त्या संख्या शोधा. मग खाली लिहायचं, म्हणून दोन्ही संख्या बरोबर x, y म्हणजेच 5,2 किंवा डायरेक्ट लिहू शकता दोन संख्या 5,2 या आहेत. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं उदाहरण सोडून झालेलं आहे. अतिशय सोपं आहे. काय करायचं, जे आपल्याला शोधायला लावले त्यांना काहीतरी चल मानायचे, त्यानंतर ज्या अटी दिल्यात त्यानुसार 2 समीकरणं तयार करून घ्यायची, मग ती निरसन पद्धतीने सोडवायची आणि किमती काढायच्या. एवढं सोपं आहे. आता आपण पुढील उदाहरण पाहूयात. पहा, कृती पूर्ण करा. आता या कृतीकडे व्यवस्थित लक्ष द्या. इथे काय दिलंय, मी आयत आहे, आयत दिलाय तुम्हाला आणि इकडे एक्स वाय ऑलरेडी त्यांनी घेतलेले आहेत. मग आयताबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेच्या आहेत. तुम्हाला किमती कशाच्या काढायला लावल्यात, एक्स आणि वायच्या किमती काढा आणि पुन्हा खाली सांगितले माझे क्षेत्रफळ व परिमिती काढा. जर तुम्हाला एक्स आणि वायच्या किमती काढायच्या असतील तर आयताबद्दल साहजिक तुम्हाला काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता पहा, वरती आणि खाली आयताचं काहीतरी दिसतंय. ह्या दोन्ही आयताच्या काय आहेत रे, लांबी आहेत बरोबर. ही पण लांबी आहे, ही पण लांबी आहे आणि लांबी सेमच असणार आहे. आयताची वेगवेगळी असणार आहे का, नाही, फक्त यांनी चलांमध्ये वेगवेगळी दिली आहे. मग आपण काय करू शकतो, या दोन्हींना सेम दाखवायचं आणि यावरनं पहिलं समीकरण मिळवू शकतो. नंतर रुंदी पण त्यांनी वेगवेगळी दिली आहे बरोबर, म्हणजेच काय त्या दोन्ही सेमच आहेत. रुंदी नेहमी सेम असते आयताची, लांबी पण सेम असते. आयताच्या विरुद्ध बाजू नेहमी सेम असतात बरोबर. मग आपण आयताच्या विरुद्ध बाजू सेम असतात हे दाखवून आपल्याला इथे पहिलं समीकरण मिळेल, इथे दुसरं समीकरण मिळेल. ही दोन्ही समीकरणं सोडवायची, एक्स आणि वायच्या किमती आपल्याला तिथे मिळून जातील. त्यानंतर एक्स आणि वायच्या किमती मिळाल्यानंतर क्षेत्रफळ आणि परिमिती काढायची. ती कशी काढायची ते आपण पुढे पाहूयात. पहिली गोष्ट तुम्हाला उत्तरामध्ये लिहावी लागेल, आयताच्या विरुद्ध बाजू समान असतात बरोबर. आयताच्या विरुद्ध बाजू समान असतात आणि हेच वापरून आपण काय दाखवू शकतो रे, ठीक आहे. त्यामुळे म्हणून 2x अधिक y अधिक 8 बरोबर 4x वजा y हे आपण दाखवू शकतो का, दाखवू शकतो बरोबर. y अधिक 8 बरोबर 4x वजा y आणि दुसरं काय दाखवू शकतो आपण, 2y बरोबर x अधिक 4 दोन दाखवू शकतो. कारण का, समोरासमोरील बाजू विरुद्ध बाजू सेम राहतात. मग आता हे आपण सोडून घेऊयात. सोडवायचं कसं, आपल्याला समीकरण कोणत्या फॉर्म मध्ये हवं असतं, x अधिक by बरोबर c. म्हणजे काय, इकडे स्थिरांक हवा असतो, एक्स आणि वाय इकडे हवे असतात, त्या प्रकारे हे सोडून घ्यायचं. मग इथं बघा, एक्स आणि वाय इकडे हे सगळं उचलून आपल्याला इकडे न्यावं लागेल आणि हा 8 इकडे प्लस आहे स्थिरांक, तो इकडे आणावा लागेल. दोन्हीच्या बाबतीत तेच करायचं. मग हा 2x आहे तो तसंच ठेवूयात, एक्स जवळ घेऊ, हा 4x इकडे अधिक आहे, इकडे येऊन काय होणार रे, वजा 4x अधिक वाय तो त्याच्या जागेवर ठेवूयात आणि हा वजा वाय तो इकडे येऊन काय होणार, अधिक वाय बरोबर. इकडचे तर सगळे तिकडे गेले आणि हा अधिक 8 राहिलाय, तो इकडे येऊन काय होणार, वजा 8 होणार. मग हे सोडून घ्या, 2x वजा 4x हे करून घ्या, अधिक वजा वजा, 4तून 2 गेले 2 राहिले, 2x मोठ्या संख्येचे चिन्ह वजा, अधिक अधिक 1 अधिक 1 किती होणार, 2y बरोबर वजा 8 झालं. इथे आपल्याला पहिलं समीकरण मिळालेलं आहे, याला आपण म्हणू समीकरण 1. आता इकडचं पण समीकरण सोडून घ्यायचं. मग इथे काय येणार रे, 2y बरोबर x अधिक 4 आहे. मग इथे पण आपल्याला ax अधिक by बरोबर c सारखं पाहिजे. मग हा x इकडे आणायचा आणि 4 तिकडेच ठेवायचा. हा x इकडे आल्यानंतर काय होणार, वजा x अधिक 2y इथे आहे तोच बरोबर 4. हे झालं आपलं समीकरण 2. मिळाली समीकरण 1 आणि समीकरण 2 आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला समीकरण मिळाली, मग ही दोन्ही समीकरणं सोडवायची. पहिलं समीकरण आणि दुसरं समीकरण बघा बरं, इथे y चे सहगुणक सेम दिसतात, 2y 2y बरोबर. मग जे y चे सहगुणक आहेत यांचे चिन्ह बघा, अधिक अधिक आणि मी काय सांगितलं, सेम चिन्ह असतील तर काय करायची रे, वजाबाकी. मग समीकरण 1 आणि 2 यांची वजाबाकी करूयात. समीकरण 1 मधून 2 वजा करू,
एक मोठं वाटतंय बरोबर, मधून 2 वजा करू. मग आता समीकरण 1 काय आपलं, -2x प्लस 2y इक्वल टू -8 वजा समीकरण 2 -x प्लस 2y इक्वल टू 4. आता वजाबाकी करताना आपली खालची चिन्ह काय होतात, चेंज. वजाचं होणार अधिक, याचं होणार अधिकचं वजा, याचं होणार अधिकचं वजा. मग वजाबाकी करून घ्या. तर पहा, वजा 2x वजा इथं काहीच नाही म्हणजे 1 वजा अधिक काय होतं रे, वजा होतो. 2तनं 1 गेला, 1 राहिला, x आला. मोठ्या संख्येचं चिन्ह काय, वजा. अधिक वजा वजा होणार, 2y कॅन्सल बरोबर. वजा वजा काय होतं, अधिक. 8 अधिक 4 किती येतं, 12. आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय रे, वजा. म्हणजेच वजा वजा काय होणार आता परत अधिक. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 12. हे तुम्हाला माहिती आहे ना, वजा वजा अधिक होतं. कसं होतं, वजा 1 याला गुणिले असतो, तो इकडे येऊन भागिले होणार. मग वजा 12 भागिले वजा 1, वजा वजा अधिक होतं. ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे. आता आपल्याला कोणाची किंमत काढावी लागेल, y ची. मग दुसरं समीकरण सोपं वाटतंय, त्यात टाकू. म्हणून x बरोबर 12 समीकरण 2 मध्ये ठेवू. तर समीकरण 2 वजा x म्हणजे काय येणार, वजा 12 अधिक 2y बरोबर 4. आता वजा 12 अधिक 2y, y साठी सोडवायचं. हा इकडे वजा 12 आहे, इकडे येऊन काय होणार, अधिक 12. 4 अधिक 12. मग y बरोबर 4 अधिक 12 किती होतं, 16. हा 2 गुणिले इकडे येऊन होणार भागिले. मग y बरोबर 16 म्हणजे y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 8. आता आपल्याला x आणि y च्या किमती काढा म्हटलं होतं, त्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत. पण पुढे आपल्याला अजून काय विचारलंय रे, परिमिती आणि क्षेत्रफळ काढायला लावले. मग आयताचं क्षेत्रफळ आणि परिमिती काय असते हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. परिमिती सगळ्या बाजूंची बेरीज. मग आयताच्या परिमितीसाठी फॉर्म्युला असतो 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. म्हणजे काय रे, लांबी आणि रुंदी बरोबर आहे. ही लांबी आणि ही रुंदी म्हणजेच काय, 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. याचा अर्थ होतो 2 गुणिले लांबी अधिक रुंदी. तुम्ही कसंही करा, या चारींची बेरीज करू शकता किंवा डायरेक्ट हा फॉर्म्युला वापरू शकता परिमितीसाठी. आणि क्षेत्रफळासाठी काय फॉर्म्युला असतो रे, आयताचं क्षेत्रफळ असतं लांबी गुणिले रुंदी. हे दोन्ही फॉर्म्युले तुम्हाला माहित असतील तरच याचं उत्तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, आता जर फक्त इथपर्यंत क्वेश्चन विचारला तर तो 2 मार्क्सला विचारू शकतात. आणि जर क्षेत्रफळ आणि परिमिती काढा म्हटलं तर हा क्वेश्चन 4 मार्क्सला पेपरमध्ये विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, आता x आणि y च्या किमती काढल्या. आता आपण क्षेत्रफळ आणि परिमिती काढूयात. जर परिमिती आणि क्षेत्रफळ काढायचं असेल तर लांबी आणि रुंदी माहिती असणं गरजेचं आहे. x आणि y म्हणजे काय लांबी आणि रुंदी आहेत का, नाही, तर त्या इथल्या किमती आहेत बरोबर. मग इथे तुम्हाला दिसतंय लांबी बरोबर 2x अधिक y अधिक 8 किंवा 4x वजा y. या दोन्ही किमती काढल्या तर ते सेमच येणार आहे. रुंदी बरोबर x अधिक 4 किंवा 2y. मग ज्या x आणि y च्या किमती आल्यात यावरून आपण लांबी आणि रुंदी काढून घेऊयात. मग म्हणून लांबी बरोबर, तर लांबी बरोबर एकतर ही किंमत वापरा किंवा ही वापरा, जिथं सोपं वाटेल ती वापरायची. 4x वजा y, 4x वजा y. मग 4 गुणिले x किती आलाय आपला 12 आणि y किती आला 8. 4 गुणिले 12 वजा 8, 12 चोक 48. 48 वजा 8 म्हणजे किती आलं रे 40. आता इथे आपल्याला एकक दिलंय का काही लांबीला, नाही. मग 40 एकक म्हणूयात. आता लांबी आली, तशीच रुंदी काढून घेऊयात. रुंदी बरोबर, रुंदी बघा, रुंदी 2y किंवा x अधिक 4. मग x अधिक 4 घेऊयात, कोणती घेऊ शकता तुम्ही, दोन्हीचं उत्तर सेम येतं. x अधिक 4, x किती आहे रे 12. 12 अधिक 4 बरोबर किती आलं 16 एकक. किंवा तुम्ही 2y घेतला असतं तर y ची किंमत किती आहे 8. 2 गुणिले 8 16, सेमच आला असतो. आता आपल्याला लांबी आणि रुंदी मिळाली. मग म्हणून आपण आयताची परिमिती काढू शकतो बरोबर. आयताची परिमिती करिता फॉर्म्युला काय असतो 2 गुणिले l अधिक b बरोबर. लांबी l ने दाखवायची, रुंदी b ने दाखवायची. किंवा डायरेक्ट तुम्ही म्हणू शकता 2 गुणिले लांबी अधिक रुंदी, काही तुम्हाला जे वाटेल ते. आता हे सोडून घ्या. 2 गुणिले l किती, लांबी किती आली आहे 40 अधिक रुंदी b ने दाखवली जाते ब्रेड. ठीक आहे, किती आली आहे 16. मग 2 गुणिले 40 अधिक 16 किती होतं 56.
2 गुणिले 56 तर किती येतं 112 एकक. हे एकक लिहिणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आयताची परिमिती झाली, आयताचे क्षेत्रफळ. आता आयताचे क्षेत्रफळ. मग क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय सांगितला तुम्हाला, लांबी गुणिले रुंदी, किंवा लिहू शकता एल गुणिले बी, म्हणजेच लांबी गुणिले रुंदी. फॉर्म्युले लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर फॉर्म्युले माहित नसतील तर हे उत्तर तुम्हाला काढता येणार नाही. मग आता लांबी किती आहे 40, रुंदी किती आहे 16. 40 गुणिले 16, 16 चोक 64, 640. आणि क्षेत्रफळ लिहिताना नेहमी कसं लिहितात, चौरस एकक. आता इथं एकक जर मीटर सेंटीमीटर असतं तर आपण काय म्हणलं असतं, चौरस मीटर किंवा चौरस सेंटीमीटर. ठीक आहे, पण एकक माहित नाही त्यामुळे चौरस एकक. अशा प्रकारे आपल्याला पहा, आयताची परिमिती मिळालेली आहे 112 एकक, आयताचं क्षेत्रफळ मिळालेलं आहे 640 चौरस एकक, आणि ते एक्स आणि वायच्या किमती मिळालेल्या आहेत. अशा प्रकारे 4 मार्कचा क्वेश्चन आपण सोडू शकतो. पण याकरिता तुम्हाला आयताची सगळी माहिती असणं गरजेचं आहे. आयताची लांबी रुंदी, आयताच्या समोरच्या बाजू सेम असतात, आणि त्याच्या क्षेत्रफळाचा फॉर्म्युला, परिमितीचा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता तिसरे उदाहरण पाहूयात. पहा, प्रश्न व्यवस्थित वाचा. वडिलांच्या वयामध्ये वडिलांचं वय मुलाच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 70 येते, आणि मुलाच्या वयामध्ये वडिलांच्या वयाची दुप्पट मिळवल्यास बेरीज 95 येते. तर दोघांची वये काढा. एकदम सोपं आहे. दोघांची वये दिलीत ती मानायची. ठीक आहे. मग वडिलांचे वय बरोबर एक्स, आणि काही मानू शकता तुम्ही, कुणालाही एक्स म्हणा. मुलाचे वय बरोबर वाय मान. ठीक आहे. आता दोन्हीची वय आपण मानली. मग पहिली अट काय दिली आहे बघा, लगेच खाली लिहून घ्यायचं. पहिल्या अटीनुसार काय दिलंय रे पहिल्या अटीनुसार, बघा बरं. वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची, वडिलांचं वय काय एक्स, वडिलांच्या वयामध्ये मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाच्या वयाची दुप्पट, मुलाचं वय काय वाय, त्याची दुप्पट म्हणजे काय 2y मिळवल्यास. मग मिळवल्यास म्हणजे बेरीज x अधिक 2y, बेरीज 70 येते. बरोबर 70 म्हणजेच काय, तर आपल्याला एक पहिलं समीकरण मिळालेलं आहे. आणि म्हणजे दुसरी अट दिली, मग लगेच खाली लिहून घ्यायचं. म्हणून दुसऱ्या अटीनुसार, आता दुसरी अट काय दिली आहे त्यानुसार परत समीकरण बनवायचं. काय रे दुसरी अट, मुलाच्या वयामध्ये, मुलाचं वय काय वाय, वाय कुठं लिहितो आपण इथं, बरोबर. वडिलांच्या वयाची दुप्पट, वडिलांच्या वयाची दुप्पट काय 2x, म्हणजे आपण ज्याप्रमाणे लिहितो त्याप्रमाणे लिहायचं एक्स वाय. मिळवल्यास बेरीज 95 येते, बेरीज दिली आहे 95. हे झालं आपलं समीकरण 2. तर दोघांची वय काढा. अवघड आहे का रे, अतिशय सोपं आहे. तुम्हाला फक्त आता हे सोडवायचंय. मग इथे एक्सचा सहगुणक 1 आहे, इथं एक्सचा 2 आहे, इथं वायचा 2 आहे, इथे वायचा 1 आहे. कुणाच्याही सेम करा. समजा पहिल्या समीकरणाला आपण 2 ने गुणलं तर एक्सचा कॅन्सल होईल. मग पहिल्याला 2 ने गुणूयात, समीकरण 1 ला 2 ने गुणू. आता समीकरण 1 ला 2 ने गुणल्यानंतर काय येणार रे, 2 गुणिले एक्स 2x अधिक 2 गुणिले 2 4y बरोबर 70 गुणिले 2 किती होतं 140. हे झालं समीकरण 3. आता समीकरण 1 वरनं 3 आलं, त्यामुळे 2 आणि 3 कडे लक्ष द्या. एक्सचा सहगुणक सेम झाला, दोन्हीचे चिन्ह सेम सेम आहेत, अधिक अधिक म्हणजे दोन्हीची काय करावी लागेल वजाबाकी. मोठ्यातून लहान वजा करा. समीकरण 3 मधून 2 वजा करू, 2 वजा करू. मग आता समीकरण 3 काय आपलं 2x अधिक 4y बरोबर 140 वजा समीकरण 2 2x अधिक y बरोबर 95. वजाबाकी करतोय म्हणजे खालचे चिन्ह काय होणार रे बदलणार, प्लसचं मायनस, या प्लसचं मायनस, या प्लसचं पण मायनस होणार. ठीक आहे. मग आता वजाबाकी करून घ्या. 2x वजा 2x कॅन्सल, प्लस 4y वजा 1y अधिक वजा वजा होणार, 4त 1 गेले 3y आलं, मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक बरोबर 140 वजा 95 अधिक वजा वजा होणार, किती आलं रे 3y बरोबर 45 झालं. आता आपण y ची किंमत काढू शकतो. मग y ची किंमत काढण्यासाठी काय होणार,
3 त्याला गुणिले, तो इकडे येऊन काय होणार रे, भागिले, बरोबर. म्हणजेच y बरोबर आला 45 भागिले 3. तर 45 भागिले 3 याचं उत्तर काय येतं, y बरोबर 3 एके 3, इथे आला 1, 3 5 15, y बरोबर 15. आता y ची किंमत मिळाली, मग x ची काढण्यासाठी काय करायचं, 1 किंवा 2 मध्ये ती किंमत टाकून द्यायची. y बरोबर 15 समीकरण 1 मध्ये ठेवू. मग समीकरण 1 मध्ये y बरोबर 15 टाका, x अधिक 2y 2 गुणिले 15 बरोबर 70. मग x साठी सोडवा, x अधिक 30 बरोबर 70. x बरोबर काय होणार, 70 वजा 30 बरोबर. म्हणजेच आपल्याला x ची किंमत मिळालेली आहे 40 बरोबर. आता x आणि y दोन्हीच्या किमती आपल्याला मिळालेल्या आहेत आणि x आणि y आपल्याला काढायला काय लावलंय, दोघांची वय काढा. म्हणजेच वडिलांचं वय आलं 40 आणि मुलाचं वय आलं 15. म्हणून खाली लिहायचं, वडिलांचे वय बरोबर 40 काय असतं वय, वर्षे, आणि मुलाचे वय बरोबर किती आले रे, 15 वर्षे. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं उदाहरण सोडून झालेलं आहे. आता हे उत्तर बरोबर आलेत की नाही ती पण तुम्ही बघू शकता. यामध्ये टाकायचं ज्याप्रमाणे आपण निरसन पद्धत, क्रेमर पद्धत, आलेख पद्धतीवर चेक करत होतो त्याप्रमाणे. x बरोबर 40 टाका, 40 अधिक 2 गुणिले y 15, 15 गुणिले 2 30, म्हणजे 40 अधिक 30 किती आलं, 70. याचा अर्थ जी आपली उत्तर आलेली आहेत ती बरोबर आलेली आहेत. ठीक आहे, आता पुढील उदाहरण पाहूयात. पहा, एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो, तर तो पूर्णांक काढा. आता इथे तुम्हाला अपूर्णांक कसा असतो हे माहिती असणं गरजेचं आहे. अपूर्णांक कसा असतो रे, त्याला वरती एक अंक असतो आणि खाली एक असतो बरोबर. वरच्याला म्हणतात अंश, खालच्याला म्हणतात छेद, आणि याला आपण म्हणतो अपूर्णांक, अंश भागिले छेद. मग इथे त्यांनी अंश आणि छेदामधल्या अटी दिल्यात आणि आपल्याला अपूर्णांक काय येईल ते काढायला लावले. ठीक आहे, मग आता आपण अंशाला काहीतरी मानूयात आणि छेदाला काहीतरी मानूयात. अंश बरोबर x आणि छेद बरोबर y. अंशाला मानूयात x, छेदाला मानूयात y. ठीक आहे, आता हे मानल्यानंतर आपल्याला नेहमीप्रमाणे काय असतं आपलं, म्हणून पहिल्या अटीनुसार बघा, पहिली अट काय हे लिहिणं गरजेचं आहे पहिल्या अटीनुसार, कारण आपण ते समीकरण कुठून लिहितो हे आपल्याला कळलं पाहिजे. एका अपूर्णांकाचा छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा आहे. छेद काय रे इथं, y बरोबर. मग छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा, अंशाच्या दुप्पट म्हणजे काय होणार, 2 गुणिले x, 4 ने मोठा आहे, म्हणजे 4 अधिक अंशाची दुप्पट काय होणार, 2x. पहा, छेद हा अंशाच्या दुपटीपेक्षा 4 ने मोठा, मोठा म्हणजे बेरीज. आता आपल्याला समीकरण कोणत्या फॉर्म मध्ये हवं असतं, x अधिक by बरोबर c. मग हा 2x इकडे अधिक आहे, तो इकडे येऊन काय होणार, वजा. त्याप्रमाणे लिहून घ्या, वजा 2x अधिक y बरोबर 4. काहीच केलं नाही, फक्त हे अधिक 2x ला इकडे आणून वजा 2x केलं. हे झालं आपलं समीकरण 1. ठीक आहे, पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण मिळालं. आता दुसऱ्या अटीनुसार, दुसऱ्या अटीनुसार दुसरी अट काय पहा, जर अंश आणि छेद दोन्ही 6 ने कमी केले, अंश 6 ने कमी केला म्हणजे तो काय होणार रे, x वजा 6, छेद 6 ने कमी केला तर तो काय होणार, y वजा 6. तर छेद हा अंशाच्या 12 पट होतो. पहा, छेद अंश छेद दोन्ही 6 ने कमी केले, मग छेद छेद काय झाला, y वजा 6, y वजा 6 बरोबर हा अंशाच्या 12 पट. अंश काय आलाय, x वजा 6, त्याच्या 12 पट, म्हणजे 12 गुणिले अख्खा अंश x वजा 6. ही झाली अट 2. आता यावरून आपल्याला x अधिक by बरोबर c या टाईपचं समीकरण बनवून घ्यावं लागेल. मग आधी हे सोडून घेऊ, y वजा 6 तसंच राहणार, 12 गुणिले x, हे दोन्हीला गुणिले करावं लागतं बरोबर. 12 गुणिले x होणार 12x, मध्ये वजा साइन, 12 गुणिले 6 12 72 येतो. मग आता आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला समीकरण कसं हवं असतं, x इकडे हवा असतो आणि स्थिरांक इकडे हवा असतो. मग हा 12x इकडे अधिक आहे, तो इकडे येऊन काय होणार, वजा 12x, y आहे तो त्याच्या जागी ठेवायचा, अधिक y बरोबर.
हा तिकडे नेला, -72 इथं शिल्लक राहिला आणि -6 तो पण इकडे आणायचा आहे, तो इकडे काय होणार +6. मग आता हे समीकरण सोडूयात आपण. -12x अधिक y बरोबर वजा अधिक काय होतं वजा होतं. 72 मधून 6 गेले, किती राहतात रे शिल्लक 66 वजा 66 मोठ्या संख्येचं चिन्ह. हे झालं आपलं समीकरण 2. आता आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 दोन्ही मिळाले आहेत. आता पुढच्या स्टेप मध्ये काय करतो आपण, ती समीकरण आपल्याला फक्त सोडवायचे. मग समीकरण 1 कडे बघा, 2 कडे बघा. इथे वायचे जे सहगुणक आहेत दोन्ही काय आहेत रे 1 1 बरोबर. म्हणजेच काय डायरेक्ट त्यांची आपण वजाबाकी केली तर आपल्याला y कॅन्सल होणार. मग प्लस प्लस आहेत त्यामुळे वजाबाकी करणार. मोठं कोणतं आहे रे दुसरं वाटतंय. मग समीकरण 2 मधून 1 वजा करू. ठीक आहे. आता समीकरण 2 काय -12x अधिक y बरोबर -66 आणि समीकरण 1 काय -2x अधिक y बरोबर 4. वजाबाकी करतो म्हणजे खालचे चिन्ह काय होतात रे चेंज होतात. वजाचं अधिक होणार, हे अधिकचं वजा होणार आणि हे अधिकचं पण वजा होणार. मग आता चिन्ह बदलली, आता वजाबाकी करून घ्या. वजा अधिक काय होतं ह्यांचा विचार करतो का आपण, नाही. हे वजा अधिक काय होणार वजा 12 2 गेले 10x मोठ्या संख्येचं चिन्ह वजा अधिक y वजा y काय झालं कॅन्सल बरोबर. वजा वजा अधिक होतं 66 अधिक 4 किती येतं 70 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह काय वजा. मग आता यावरनं x ची किंमत काढायची. x बरोबर हा वजा 10 याला काय रे गुणिले, तो इकडे येऊन काय होणार भागिले -70 भागिले -10 किंवा डायरेक्ट वजा वजा अधिक होतं फक्त 70 भागिले 10 लिहिलं तरी देखील चालेल. म्हणजेच x बरोबर किती मिळणार 10 ते 70 वजा वजा झालं अधिक. x ची किंमत इथे आपल्याला मिळालेली आहे. आता x ची मिळाली y ची किंमत काढायची. मग समीकरण 1 मध्ये टाकू. x बरोबर 7 समीकरण 1 मध्ये ठेवू. तर समीकरण 1 मध्ये x बरोबर 7 ठेवला तर आपल्याला काय मिळेल -2 गुणिले 7 अधिक y बरोबर 4. -2 गुणिले 7 किती होतं -14 अधिक y बरोबर 4. आता हे y साठी सोडवायचंय. मग हा -14 आहे तो इकडे येऊन काय होणार रे अधिक 14. मग 4 अधिक 14 किती झाला 18. इथे आपल्याला y ची किंमत मिळालेली आहे. x बरोबर 7 y बरोबर 18 झालं. आपल्याला x आणि y च्या किमती मिळाल्या. मग आता आपल्याला x आणि y च्या किमती हव्या होत्या का, नाही. x आणि y आपण काय मानलेत रे अंश आणि छेद बरोबर. मग आपल्याला अपूर्णांक विचारलाय म्हणून मग आपण अपूर्णांक लिहू शकतो. म्हणून अपूर्णांक बरोबर x भागिले y आणि आपला x भागिले y अपूर्णांक काय आलाय अपूर्णांक बरोबर x आलेला आहे आपला 7 भागिले 18. हे झालं आपलं उत्तर. ठीक आहे. अशा प्रकारे आपला अपूर्णांक निघालेला आहे. एकदम सोपं आहे की नाही. जे काढायचे ते मानायचं, अटी कन्सिडर करायच्या, अटींनुसार समीकरण बनवायची आणि आपलं उत्तर काढायचं. ठीक आहे. आता पुढील उदाहरण पाहूयात. व्यवस्थित वाचून घ्या. 10 टनांची क्षमता असणाऱ्या मालवाहू ट्रक मध्ये मालवाहू ट्रक आहे त्याची क्षमता किती दिली आहे 10 टन. ए आणि बी अशा दोन विशिष्ट वजनाच्या पेट्या भरलेल्या आहेत. जर ए प्रकारच्या 150 पेट्या व बी प्रकारच्या 100 पेट्या भरल्या तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. जर ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात. तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन किती. प्रश्न वाचून घाबरून जायचं नाही, व्यवस्थित लक्ष द्यायचं. प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन विचारले. पेट्या किती आहेत 2 बरोबर. मग ए पेटीचे वजन प्रत्येक पेटीचे वजन विचारले बरोबर. मग ए पेटीचे वजन बरोबर x आणि बी पेटीचे वजन बरोबर y मानूयात. वजन बरोबर y मानू. ठीक आहे. हे झालं. आता नेहमीप्रमाणे आपलं काय असतं पहिल्या अटीनुसार. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या. मालवाहू ट्रकची जी क्षमता आहे ती किती दिली आहे 10 टन दिली आहे बरोबर. आणि त्या 10 टनामध्ये ए प्रकारच्या 150 पेट्या बी प्रकारच्या 100 पेट्या भरतात किंवा 260 आणि 40 पेट्या भरतात.
याचाच अर्थ त्या प्रत्येक पेटीचं वजन टनात तर नसेल, कारण का 10 टन क्षमता आहे बरोबर, आणि 150 पेट्या भरत असतील तर ह्या पेट्यांचं वजन टनांमध्ये नसणार आहे, ते वजन असतं किलोग्रॅम मध्ये. कशामध्ये असेल? किलोग्रॅम मध्ये. कारण 1 टन बरोबर असतं 1000 किलोग्रॅम. लक्षात घ्या, हे रूपांतर करणं हे तुम्हाला समजणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही 10 टन घेऊन उत्तर काढायला गेलात तर एक्स आणि वायच्या किमती 0 पॉइंट मध्ये येऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट लक्षात देणं गरजेचं आहे. 1 टन म्हणजे असतं 1000 kg, आणि जर एवढ्या पेट्या त्या ट्रकामध्ये बसत असतील तर साहजिकच एका पेटीचं वजन हे किलोग्रॅम मध्येच असणार आहे. मग इथे खाली ट्रकची क्षमता तुम्हाला 10 टन दिली आहे बरोबर, मग ती ट्रकची क्षमता ही आपल्याला किलोग्रॅम मध्ये काढावी लागेल आधी बरोबर, 10 टन. पण तुम्हाला माहिती 1 टन बरोबर किती असतं? 1000 kg. असं पुढे लिहायचं असतं हे, 1 टन बरोबर 1000 kg. म्हणून तुम्ही ट्रकची क्षमता काय करू शकता? 10 गुणिले 1000 बरोबर 10,000 kg अशी लिहू शकता. ठीक आहे, आता ही झाली आपली ट्रकची क्षमता केजी मध्ये. ठीक आहे, आता आपण अटींकडे वळूयात. मग पहिल्या अटीनुसार, म्हणून पहिल्या अटीनुसार एकदम सोपं आहे, आपल्याला फक्त समीकरण आता बनवून घ्यायचे. पहा, पहिली अट काय? ए प्रकारच्या 150 पेट्या म्हणजेच त्यांचं वजन x आहे एका पेटीचं, तर 150 पेट्यांचं वजन काय होणार? 150x, 150 गुणिले x. व बी प्रकारच्या 100 पेट्या म्हणजे 100 गुणिले x, तर ट्रकची 10 टनांची क्षमता पूर्ण होते. म्हणजे एवढं वजन भरलं अधिक तर आपल्याला मिळणार आहे 10 टन म्हणजेच 10,000 kg. म्हणजे आपल्याला पहिलं समीकरण मिळालं 150x अधिक 100x बरोबर 10,000 kg. आता इथे खूप मोठे अंक दिसत आहेत बरोबर, मग या सगळ्याला कोणत्या तरी एका अंकाने भाग जाऊ शकतो, मग आपल्याला सोपं समीकरण मिळेल. इथे बघा बरं, 100 ने सगळ्याला नाही जात, पण 50 ने जातोय का? जातोय. मग या सगळ्या समीकरणाला आपण 50 ने भागू. दोन्ही बाजूस 50 ने भाग. ठीक आहे, आता दोन्ही बाजूस 50 ने भागल्यानंतर आपल्याला काय समीकरण मिळेल बरं? 150 भागिले 50 x प्लस 100 भागिले 50 x प्लस 10,000 भागिले 50. आता हे करून घ्या. 50 गुणिले 3 150 म्हणजे 3x अधिक 100 भागिले 50 2, तर इथं x नाही, इथे y येणार आहे बरोबर, मग इथे y होणार, इथे पण y, म्हणजेच 100 भागिले 50 2y बरोबर 10,000 भागिले 50, 0 0 कॅन्सल होणार, 1000 भागिले 5 किती येतं? 200. हे झालं आपलं समीकरण 1. आता दुसऱ्या अटीनुसार, म्हणून दुसऱ्या अटीनुसार दुसरं समीकरण बनवूयात. आता दुसरी अट काय पहा, इथे ए प्रकारच्या 260 पेट्या भरल्या, म्हणजे इथे काय होणार रे? ए गुणिले एचं वजन किती आहे? x गुणिले 260 वजन होणार, म्हणजे 260x. तर तो ट्रक त्याच्या 10 टनांच्या पूर्ण क्षमतेने भरण्यास त्याची टोटल क्षमता किती आहे? 10 टन. बी प्रकारच्या 40 पेट्या लागतात, म्हणजेच काय रे, जे वरती दिले तेच आहे, फक्त जरा वेगळं दिले. बी प्रकारच्या 40 पेट्या अजून भरल्या तर मग वजन किती होणार? 10 टन. याचाच अर्थ 260x अधिक 40y बरोबर 10 टन म्हणजेच 10,000 kg. म्हणजेच आपल्याला समीकरण मिळाले 260x अधिक 40y बरोबर 10,000 kg. ठीक आहे, आता यामध्ये पण बघा, ह्या सगळ्याला कोणत्या तरी नंबरने भाग जातो. कोणत्या नंबरने जाऊ शकतो? 40 ने इथं नाही जात, मग 20 ने जाणार. मग दोन्ही बाजूंना आपण 20 ने भागून घेऊ. दोन्ही बाजूस जितकी सिंपल आपल्याला समीकरण करता येतील तितकी सिंपल करून घ्यायची. दोन्ही बाजूस 20 ने भाग. मग आता 20 ने भागल्यानंतर काय होणार? 260 भागिले 20x प्लस 40 भागिले 20y बरोबर 10,000 भागिले 20. मग हे भागल्यानंतर आपल्याला काय मिळेल? 0 0 कॅन्सल, 26 भागिले 2 13x अधिक 20 दुने 40 2y बरोबर 0 0 कॅन्सल, 2 पंची 10 500. हे झालं आपलं समीकरण 2. अशा प्रकारे आपल्याला समीकरण 1 आणि समीकरण 2 मिळालेली आहेत. आता ही जी समीकरण आपल्याला मिळाली ही समीकरण आपल्याला फक्त सोडवायची. y चा जो सहगुणक आहे तो ऑलरेडी सेम आहे,
त्यांचे चिन्ह काय आहेत रे? अधिक अधिक. मग या दोन्हींची फक्त आपण वजाबाकी केली तरी आपल्याला एका चलाची किंमत मिळून जाईल. मग समीकरण 2, आता मोठं कोणतं आहे रे? समीकरण दुसरं मोठं आहे. 2 मधून पहिलं वजा करू. समीकरण 2 मधून 1 वजा करू. आता समीकरण 2 काय पहा, 13x अधिक 2y बरोबर 500. 13x हे सगळं तुम्ही एका खाली एक तुमच्या वहीमध्ये लिहिणार आहात. 500 वजा पहिलं समीकरण 3x अधिक 2y बरोबर 200. 3x अधिक 2y बरोबर 200 वजा बाकी आहे म्हणजे खालचे चिन्ह काय होतात रे? बदलतात. अधिकचं वजा, अधिकचं वजा, इथं पण अधिकचं वजा. ठीक आहे, आता वजाबाकी करून घ्या. 13 वजा 3 किती येणार? 10x अधिक वजा वजा होतो 2y 2y कॅन्सल. 500 वजा 200 किती येणार आहे? 300. आता x ची किंमत काढायची. मग x याला गुणिले 10 ला, तो इकडे येऊन काय होणार? भागिले 300 भागिले 10 म्हणजेच आपल्याला x मिळालेला आहे x बरोबर 30. याला एकक काय येईल रे? 30 kg बरोबर. आता आपल्याला प्रश्न काय विचारला होता पहा, तर प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन म्हणजे x आणि y दोन्ही काढावे लागतील. मग x 30 आलं, आता y ची किंमत काढा. मग x बरोबर 30 समीकरण 1 किंवा 2 मध्ये कशातही टाकूयात. समीकरण 1 मध्ये ठेवू. ठीक आहे, आता समीकरण 1 काय आपलं? 3x अधिक 2y बरोबर 200 बरोबर. मग यामध्ये x बरोबर 30 टाका. 3 गुणिले 30 अधिक 2y बरोबर 200. मग 3 गुणिले 30 90. 90 अधिक 2y बरोबर 200. मग 2y बरोबर हा 90 इकडे अधिक आहे, इकडे काय होणार रे? वजा. 200 वजा 90 म्हणजेच आपल्याला पुढे मिळेल 2y बरोबर 200 वजा 90 किती येतं? 110. y बरोबर होणार 110 भागिले 2 म्हणजेच y बरोबर आलेलं आहे 55 kg. आता इथे kg लिहिण्याची गरज नाहीये कारण x आणि y हे ऑलरेडी आपण वजन मानले. ठीक आहे, मग आपल्याला काय विचारलंय? प्रत्येक प्रकारच्या पेटीचे वजन म्हणजे x आणि y, a पेटीचे वजन b पेटीचे वजन. म्हणून खाली उत्तर लिहून घ्यायचं. म्हणून a पेटीचे वजन काय? x म्हणजेच 30 kg आणि बी पेटीचे वजन ते किती येणार? y 55 kg. 55 kg. ठीक आहे, अशा प्रकारे आपलं हे उदाहरण सोडून झालेलं आहे. सोपं होतं, फक्त तुम्हाला व्यवस्थित समजून घेण्याची गरज होती. आणि यामध्ये टनाचं रूपांतर इथे केजीत करावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं कळणं गरजेचं होतं. 1 टन म्हणजे 1000 kg असतं, लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण 6वं उदाहरण पाहूयात. हे प्रत्येकाला अवघड वाटणारं उदाहरण आहे पण तितकंच सोपं उदाहरण आहे. पहा, व्यवस्थित वाचून घ्या. विशालने 1900 किलोमीटर प्रवासापैकी काही अंतर बसने तर उरलेले अंतर विमानाने पूर्ण केले. म्हणजे काय? एकूण किती किलोमीटर प्रवास करायचा होता त्याला? 1900 किलोमीटर. इथंच तुमची पहिली अट झालेली आहे. काही अंतर बसने केला, काही अंतर विमानाने केला. पुढे त्यांनी दिले बसचा सरासरी वेग दिलाय 60 किलोमीटर दर तास. म्हणजे प्रत्येक तासाला बस 60 किलोमीटर जाते. तर विमानाचा सरासरी वेग 700 किलोमीटर पर तास दिलाय. म्हणजे विमान प्रत्येक तासाला 700 किलोमीटर जातं. जर हा प्रवास त्याने 5 तासांत पूर्ण केला असेल, म्हणजे काही प्रवास त्याने बसने केला, काही प्रवास विमानाने केला, तो टोटल प्रवास त्याने 5 तासात पूर्ण केला, तर विशालने बसने किती प्रवास केला असं आपल्याला विचारलेलं आहे. काही गणित कळलं नाही तरी डायरेक्ट लिहून घ्यायचं. बसने किती प्रवास केला त्याला मानायचं काहीतरी, विमानाने किती केला त्याला काहीतरी मानायचं. मग विशालने बसने केलेला प्रवास बरोबर x मानूयात. बसने केलेला प्रवास बरोबर x आणि विमानाने केलेला प्रवास बरोबर y मान. मग आपल्याला बसने किती किलोमीटर गेला ते काढायचंय, म्हणजेच x ची किंमत काढायची. ठीक आहे, आता गणित व्यवस्थित समजून घ्यायचं. इथं पहिली अट ऑलरेडी मिळालेली आहे. पहिल्या अटीनुसार आपल्याला समीकरण काय मिळतं पहा. काय दिलंय रे तुम्हाला? विशालने 1900 किलोमीटर प्रवास केलाय बरोबर. म्हणजेच काय? बसने करू नाही तर विमानाने करू, आपल्याला काही घेणं नाही का? नाही.
टोटल प्रवास किती केला त्याने? 1900 किलोमीटर. म्हणजे आपण समीकरण लिहू शकतो x अधिक y बरोबर 1900. ठीक आहे, हे झालं आपलं पहिलं समीकरण. आता अट 2 बनवायला व्यवस्थित लक्ष द्या. काही अंतर तो बसने गेला, काही विमानाने गेला. ठीक आहे, आता इथं जो संबंध दिलाय तो वेगवेगळ्या क्वांटिटीमध्ये बघा. इथं वेग दिला बसचा 60 किलोमीटर दर तास, विमानाचा वेग दिला 700 किलोमीटर दर तास. मग त्याचा टोटल प्रवास त्याने किती वेगात केला आज दिला असतो तर आपल्याला डायरेक्ट समीकरण मिळालं असतं. पण इथं त्यांनी तसं केलेलं नाही. इथं वेगाच्या ऐवजी दिलाय त्यांनी वेळ. काय दिलाय? वेळ. मग तुम्हाला वेग, वेळ आणि अंतर यातला संबंध माहिती असणं गरजेचं आहे, तरच तुम्ही हे गणित सोडवू शकता. कारण का बघा, इथे तुम्ही 60 किलोमीटर दर तास वेग दिला, मग समजा तुम्ही वेगाला x मानलं असतं आणि सोडवलं असतं, पण इथं तर अंतर आहे. प्रवास म्हणजे काय? अंतरच मानले ना आपण, बरोबर. x हे अंतर झालं, y हे पण अंतर झालं. मग इथं तर अंतर दिसतंय. इथं अटीमध्ये दिलाय वेग, इकडे दिलाय वेळ. मग या तिन्हींचा काहीतरी संबंध आहे, तो तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. संबंध असतो वेग बरोबर अंतर भागिले वेळ. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुम्ही गाडी चालवत असता त्यावेळी तुम्हाला तिथं वेग दिसत असतो, स्पीड दिसत असतो, बरोबर. मग हा वेग कशावर अवलंबून असतो? किती वेळामध्ये तुम्ही किती अंतर पार करता यावर. मग हे जे सूत्र आहे हे लक्षात ठेवणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. आता पहा, इथे काय करावं लागेल? बसचा सरासरी वेग 60 किलोमीटर दर तास दिला. या बसच्या वेगावरनं, बसचा वेग आहे, बसने किती अंतर कापलं ते x आहे, बरोबर. आणि वेग आहे, अंतर आहे, तुम्हाला वेळ माहित नाही. मग वेळ काढून घ्यावा लागेल आधी बसचा, मग विमानाचा वेळ काढून घ्यावा लागेल आणि या दोघांची बेरीज केल्यानंतर आपल्याला उत्तर मिळणार आहे 5 तास. ठीक आहे, मग आता आधी आपण बसचा वेळ काढून घेऊ, नंतर विमानाचा वेळ काढू, मग या दोघांची बेरीज करून आपल्याला 5 एवढं समीकरण बनवता येईल. कसं ते पहा. मग इथे लिहू शकतो आपण वेग बरोबर अंतर भागिले वेळ. आता इथे वेग बरोबर अंतर भागिले वेळ, पण आपल्याला बसला लागणारा वेळ आणि विमानाला लागणारा वेळ या दोन्हीची बेरीज करून समीकरण मिळणार आहे, बरोबर. मग आधी हे सूत्र आपण वेळासाठी बनवूयात. मग जर वेळासाठी सूत्र करायचं असेल तर हा वेळ इकडे येणार, वेग इकडे जाणार. म्हणजेच वेळ बरोबर अंतर भागिले वेग येणार, बरोबर. मग आता याच्यावरनं आपण बससाठी लागणारा वेळ काढू शकतो, बरोबर. म्हणून बसला लागणारा वेळ बरोबर बस किती अंतर जातीये x भागिले किती वेग आहे तिचा 60 किलोमीटर, हे झाला बसला लागणारा वेळ. आता असंच आपण विमानाला लागणारा वेळ देखील काढू शकतो. मग तो कसा काढायचा बघा. बसला लागणारा वेळ काढला तसाच, म्हणून विमानाला लागणारा वेळ सेम हाच फॉर्म्युला वापरायचा. अंतर भागिले वेग. विमानाने किती अंतर प्रवास केला? y, म्हणजे इथं y भागिले विमानाचा वेग किती आहे? 700. ठीक आहे, आता दोन्हींचा वेळ मिळाला. या दोन्हींची बेरीज किती येणार आहे? 5 तास, कारण तेवढा वेग त्यांनी दिलेला आहे. म्हणून दुसऱ्या अटीनुसार, दुसरी अट आहे बरोबर ही, पहा त्यांनी वेगाऐवजी जर वेळ दिले असते तर आपल्याला एवढं सगळं करायची गरजच नव्हती. आपण डायरेक्ट समीकरण बनवू शकलो असतो. पण वेगावरनं आपल्याला वेळ काढावा लागला आणि मग समीकरण बनवायचं. मग पहिला बसला लागणारा वेग आहे x भागिले 60 प्लस विमानाला लागणारा वेग आहे y भागिले 700 बरोबर किती तास? 5 तास. ठीक आहे, आता यावरनं बघा, इथं खाली आला 60, इथं आला 700. आता हे सोडवणं पण जरा अवघड जाईल. मग ह्या दोन्हींना कोणत्या तरी संख्येने भाग जाईल, ती संख्या शोधायची. कशी शोधायची पहा. 60 आणि 700. आता जर 6 ते 42 येतं, 42ला तर जाणार नाही, 420 घेतला तर 60 ने जाईल पण 700 ने जाणार. समजा 4200, याला दोन्हींनी भाग जातो, त्यामुळे 4200 ने दोन्ही साईडला आपण गुणून घेऊयात. ठीक आहे, मग दोन्ही बाजूस 4200 ने गुणू. का गुणलं लक्षात येते? 742 6 42 होतं म्हणून 4200 ने गुणू. हे केल्यानंतर आपले खालचे जे असणार आहेत, छेद जे असणार आहे ते कॅन्सल होणार, म्हणून हे करायचं. मग 4200 गुणिले x भागिले 60 अधिक 4200 गुणिले y भागिले 700 बरोबर 5 गुणिले 4 200. ठीक आहे, आता हे सोडूयात आणि आपल्याला समीकरण काय मिळतं ते बघू.
शून्य शून्य कॅन्सल होणार, 6 7 42, 70x अधिक शून्य शून्य दोन्ही कॅन्सल, 7 चौक 42, 6y बरोबर 5 गुणिले 4 200 किती येतं, 42 गुणिले 5 करा, 5 दुने 10, 5 चौक 20 21, 210 आणि पुढचे 2 शून्य म्हणजेच 21,000 आलं. हे झालं आपलं समीकरण 2. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 आपल्याला मिळालेलं आहे. ठीक आहे, आता ही दोन्ही समीकरणं सोडवायची आणि ही सोडवल्यानंतर आपल्याला मिळेल x आणि y च्या किमती. मग आपल्याला किती किलोमीटर प्रवास केला तेच काढायचंय बरोबर, बसने केलेला म्हणजे x ची किंमत काढायची. आता ही दोन्ही समीकरणं आपण इथे लिहून घेऊयात. तुम्हाला लिहायची गरज नाहीये, तुम्ही एका खाली एक करू शकता डायरेक्ट. आणि दुसरं समीकरण काय आहे, 70x अधिक 6y, 70x अधिक 6y बरोबर, असं का करतोय आपण, सोडवायला सोपं जाईल म्हणून एका खाली एक लिहून घेऊ, 21,000. आता ही दोन्ही समीकरणं आपल्याला सोडवायची. मग इथे वायचा सहगुणक 1 आहे, इथे 6 आहे. मग याला जर 6 ने गुणलं तर वायचा सहगुणक सेम होईल. मग इथे 70 आहे, इथे 1 आहे, याला 70 ने गुणावं लागेल. 6 ने गुणणं सोपं आहे बरोबर. मग आपण समीकरण 1 ला 6 ने गुणूयात. समीकरण 1 ला 6 ने गुणू. मग समीकरण 1 ला 6 ने गुणल्यानंतर आपल्याला काय मिळणार, 6x अधिक 6y बरोबर 19 114 0 0. हे झालं आपलं समीकरण 3. झालं. समीकरण 2 आणि 3 कडे बघा. आता 1 चा विषय सोडून द्या. 6 6 सेम चिन्ह आलेत, अधिक अधिक म्हणजे वजाबाकी करावी लागेल. मग मोठ्यातून छोटं समीकरण वजा करू. समीकरण 2 मधून 3 वजा करू. आता समीकरण 2 काय, 70x अधिक 6y बरोबर 21,000 वजा समीकरण 3 6x अधिक 6y बरोबर 11,400. आता वजाबाकी करतो म्हणजे खालचे चिन्ह काय होतात रे, बदलतात. अधिकचं वजा, या अधिकचं वजा, या अधिकचं पण काय होणार, वजा. ठीक आहे, मग आता वजाबाकी करून घेऊयात. 70 मधून 6 गेले किती राहणार रे, अधिक वजा वजा. 70 मधून 6 गेले किती येतात, 64x मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक 6y वजा 6y कॅन्सल बरोबर 21,000 वजा 11,400. इकडे राहिले 0 0, नंतर 10 4 गेले 6 आले, इथं आला 1 तिकडे दिलाय म्हणजे 10 10 1 गेले 9 9,600 राहिलेले शिल्लक बरोबर. मग आता x ची किंमत काढायची. x बरोबर काय होणार, 9,600 भागिले 64. मग डायरेक्ट भाग देऊन घ्या. 9,600 भागिले 64, 64 1 64 येणार बरोबर. 96 वजा 64 किती येतं, 7 न 4 गेले 2, 9 6 गेले 3, 32 म्हणजेच वरतून एक शून्य घेतला 320. आता 64 6 30 होतं, मग 64 गुणिले 5 करून बघा, 5 चोक 20, 6 30 2, 320 आलं. याचाच अर्थ इथे 5 आणि पुढे शून्य राहिलेला म्हणजेच 9,600 भागिले 64 येतं 150. म्हणजेच आपल्याला x बरोबर मिळालेला आहे 150 आणि आपल्याला हेच काढायचं होतं, y इथे काढायचा नाही. बघा विचारलंय काय, फक्त विशालने बसने किती किलोमीटर प्रवास केला ते विचारले म्हणजेच x काढायचा आहे बरोबर. मग खाली आपण उत्तर लिहू शकतो. म्हणून विशालने बसने एकूण 150 किलोमीटर बरोबर किलोमीटर प्रवास केला. ठीक आहे, अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. एकदम सोपं आहे, फक्त तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती असणं गरजेचं होतं. ठीक आहे, आणि याच्यावरनं वेळ काढावा लागेल हे तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. अशा प्रकारे सराव संच 1.5 मधील एकूण 6 उदाहरणे आपण अभ्यासलेली आहेत. ही उदाहरणं कधी 2 मार्क्सला किंवा 4 मार्क्सला देखील विचारली जाऊ शकतात. उदाहरणं कसं आहे त्यावर ते डिपेंड आहे. त्याचबरोबर 2 चलांतील रेषे समीकरण चॅप्टर 1 आपला संपलेला आहे, जो 12 मार्क्सला पेपरला विचारला जातो. यावर क्रेमर पद्धतीवर 3 मार्क्सला फिक्स प्रश्न पेपरला विचारला जातो. निश्चयकावर 2 मार्क्सला फिक्स प्रश्न असतो. एक आलेखावर एक प्रश्न असतो, 3 मार्क्स किंवा 4 मार्क्सवर विचारला जाऊ शकतो. नंतर निरसन पद्धतीवर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, तो कधी 2 मार्क्सला असू शकतो, कृती पूर्ण करा, किंवा जर कृती नसेल तर 3 किंवा 4 मार्क्सला देखील विचारला जाऊ शकतो. आणि यामधील शाब्दिक उदाहरणं देखील 2 किंवा 3 किंवा 4 त्यांना वाटेल त्याप्रमाणे प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे जर हा टॉपिक तुम्हाला व्यवस्थित समजला तर तुमचे 12 मार्क्स इथेच फिक्स होऊन जाणार आहेत. आणि आपले लेक्चर जर तुम्ही व्यवस्थित पाहिले, वही पेन सोबत घेऊन तुम्ही ज्याप्रमाणे आपण शिकवतोय त्याप्रमाणे तुम्ही लिहिले
तर तुम्हाला काहीच अवघड जाणार नाहीये. कारण आपण अगदी बेसिक पासून प्लस मायनस कसं सोडवायचं काय हे सगळं आपण पाहतोय. त्यामुळे जर तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओज पाहिले तर तुम्हाला या चॅप्टरवरचे 12 मार्क्स अगदी सहजपणे मिळून जातील. आणि शिकवलेलं तुम्हाला समजत असेल, व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा, पोहोचवा आणि आपलं चॅनेल 10th SSC बाय वसुंधरा फाउंडेशनला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. धन्यवाद.